नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेमध्ये शाळा सुरू असलेल्या बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गावरील संस्थांमार्फत मानधनावरती नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिका तसेच मदतनीसांचे सेवा समाप्तीचे वय हे 58 वरून 60 वर्ष करण्यात आले। महापालिकेनं याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं बालवाडीतील शिक्षिका आणि मदतनीसांच्या वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आता त्यांना सेवा बजावता येणार आहे। सध्या महापालिकेच्या माध्यमातून 1139 बालवाड्या सुरू आहेत। या सर्व बालवाड्यांमध्ये सुमारे 40,000 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत। मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्ग सन 2007-08 पासून सुरू आहेत। या वर्गांवरती ना नफा ना तोटा या तत्वावरती इच्छुक सेवाभावी संस्थांमार्फत शिक्षिका आणि मदतनीसांची ठोक मानधनावरती नियुक्ती केली जाते। मुंबई महानगरपालिकेकडून संबंधित संस्थांना आणि संस्थेमार्फत शिक्षिका आणि मदतनीसांना मानधन अदा केलं जात होतं। बालवाडीशी संबंधित कामकाजामध्ये सुसूत्रता येण्याकरता 2018-19 पासून स्वारस्य अभिरुची प्रस्ताव मागवून पात्र सेवाभावी संस्थांना महानगरपालिका शाळेतील बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गावरती मानधन तत्वावरती सेवाभावी संस्थांकडून शिक्षिका आणि मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली। परंतु आता शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2025 पासून नव्याने नियुक्ती करण्यात येणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सेवा समाप्तीचे वय हे 60 वर्ष राहील। तसेच मदतनीसांमधून अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळालेल्या सेविकांची सेवा समाप्ती ही 60 वर्षांची असेल। त्यानुसार महानगरपालिका शाळांमध्ये संस्थांमार्फत मानधनावरती कार्यरत बालवाडी आणि पूर्व प्राथमिक वर्गावरील शिक्षिका आणि मदतनीसांच्या सेवा समाप्ती आणि इतर कार्याच्या बाबतीत त्यांचं वय देखील 60 वर्ष करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता मुंबईतील बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना सेवेमध्ये 2 वर्षाचा बोनस मिळाल्याचीच परिस्थिती आहे आणि आता त्या वयाच्या 60व्या वर्षी रिटायर होऊ शकतील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।